नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजा अंदाज देणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन हे बऱ्याच अंशाने बिहार किंवा छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या दिशेने सरकलेलं असलं तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रावर काय होईल याचा आपण यापूर्वी व्हिडिओ दिलेला होता. जेव्हा या प्रत्यक्ष डिप्रेशनचा जरी महाराष्ट्रावर परिणाम झाला नसला तरी अरबी समुद्रातून खेचल्या गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे घाट माथ्यावर जे पाऊस पडलेला आहे त्याचं प्रमाण हे विक्रमी आहे आणि त्यामुळे अतिवृष्टी या भागामध्ये झालेली आहे. गेल्या 24 ते 48 तासामध्ये जो पाऊस झाला आहे तो विक्रमी आहे आणि शिवाय त्याची आकडेवारी सुद्धा बघण्यासारखी आहे. आपण या ठिकाणी बघतो की लोणावळा या ठिकाणी 670 मिलीमीटर, भिरा या ठिकाणी 609 मिलीमीटर, तामणी या ठिकाणी 580 मिलीमीटर, शिरगाव या ठिकाणी 540, आंबोणा या ठिकाणी 537, खोपोली या ठिकाणी 516, पुन्हा लोणावळाचं काही 495, दौडी हे 474, डोंगरवाडी 451 आणि वळवण या ठिकाणी 442 या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हा पाऊस आहे. आपण सध्या महाराष्ट्राचं चित्र बदलेल अशा प्रकारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं आणि ते बदललेलं आहे. पालघर, मुंबई, रायगड, पुणे, गोंदिया या जिल्ह्याने सरासरी ओलांडली आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आपल्याला जवळपास 40-50% होती त्या ठिकाणी सरासरी ओलांडणं ही आश्चर्याची गोष्ट आहे. आपण या ठिकाणी बारकाईने जर बघितलं तर प्रत्येक विभागामध्ये म्हणजे कोकण विभागामध्ये आता परिस्थिती बदलली आहे. 110% पाऊस झालेला आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये देखील 85% पाऊस झालेला आहे. 29% घट अजून मराठवाड्यामध्ये आहे. 89% पाऊस हा विदर्भामध्ये झालेला आहे आणि जवळपास 92% टोटल पावसाची नोंद आली, जी आपल्याला 95% येईल असं वाटलं होतं, परंतु आतापर्यंत तो 92%ला पोहोचली. म्हणजे जवळपास महाराष्ट्रातील अंदाज आपण जो दिलेला आहे त्या अंदाजाच्या दिशेने संपूर्णपणे अंदाज चाललेला आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये जवळपास जूनच्या अखेरीला 57-58% केवळ पाऊस झालेला होता, तो आज 92%वर पोहोचला आहे आणि संपूर्ण जुलैची टक्केवारी घेऊन त्याने जूनची टक्केवारी देखील कव्हर केली आहे. निवडक जिल्ह्यांची जर टक्केवारी बघितली तर मुंबईमध्ये सरासरीपेक्षा 73% पाऊस जास्त झालेला आहे. उपनगरांमध्ये 78% पाऊस अधिक झाला आहे. अजून गोव्याची टक्केवारी 33% मायनसमध्ये आहे. पालघरला देखील सरासरीच्या वरती 40% पाऊस गेला आहे. रायगडमध्ये देखील 39%च्या वरती पाऊस गेला आहे. रत्नागिरीमध्ये 8%च्या सरासरीच्या वरती 8% पाऊस आहे आणि आपण बघतो सिंधुदुर्गमध्ये मात्र अजून 20%ची घट आहे. साऊथ गोव्यामध्ये 19%ची घट आहे. ठाण्यामध्ये पुन्हा एकदा सरासरीच्या वरती 17%वर आपण पोहोचलो आहोत. कोल्हापूरला जवळपास केवळ 9%ची आता घट राहिलेली आहे. नाशिकला केवळ 5%ची घट दाखवण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरला जवळपास सरासरी एवढा पाऊस झाला आहे. बाकी ठिकाणी अजून घट आहे. म्हणजे आपण जर इतर ठिकाणची घट बघितली, जळगावला देखील आपल्याला 20%ची केवळ घट राहिलेली आहे. सांगलीला देखील केवळ 11%ची घट आहे. म्हणजे असं जर आपण बघितलं तर काही अपवादात्मक जिल्हे जर सोडले तर महाराष्ट्रातली परिस्थिती खूप सुधारली आहे. ज्या ठिकाणी आपण दुष्काळाची भीती घेऊन बसलो होतो त्या ठिकाणी केवळ नंदुरबार एकमेव असा जिल्हा आहे किंवा थोडं आपण हिंगोली जिल्ह्याच्या बाबतीत
बघतो 50%ची घट आहे. धुळ्यामध्ये 35%ची घट आहे. त्यामुळे काही जिल्हे अजून डेंजर झोनमध्ये आहेत. सोलापूर आपल्याला 42% घट दिसते. तर काही जिल्हे अजून देखील डेंजर झोनमध्ये आहेत. काही धरण क्षेत्रांमध्ये आता सुधारणा होऊ लागली आहे. नागपूर आणि अमरावती विभागातल्या धरणांच्या क्षेत्रामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे. जवळपास 40%च्या वरती धरणं या ठिकाणी भरलेली आहेत. यावर्षीची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा बेटर आहे. मात्र त्यापाठोपाठ कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभाग देखील ठीकठाक आहे. मात्र अजून गेल्या वर्षीच्या तुलनेत 55% गेल्या वर्षी धरणसाठा होता, तो यावर्षी 28%वर आहे. गेल्या वर्षी 49% धरणसाठा हा मध्यम प्रकल्पांमध्ये होता, तो आता 35%वर पोहोचला आहे. लघु प्रकल्पांमध्ये जवळपास 36% साठा गेल्या वर्षी होता, तो यावर्षी 22%वर आहे. त्यामुळे अजून पाणीसाठे भरायचे आहेत. मात्र समाधानाची बाब म्हणजे कोकण विभागात लघु प्रकल्प हे 50%वर पोहोचले आहेत. त्यामुळे थोडी समाधानाची बाब या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. गेल्या वर्षी सर्वसाधारण महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकल्पांचा जर एकत्रित अंदाज बघितला तर तो गेल्या वर्षी 51%वर होता, आता तो 28%वर आहे. त्यामुळे एकूण पाणीसाठा हा अजूनही खूप कमी आहे, परंतु आता चांगला पाऊस झालेला आहे आणि हळूहळू आता पाणी प्रवाह सुरू झालेले आहेत, नद्या प्रवाहित झालेल्या आहेत. त्यामुळे पाणीसाठे वाढण्यासाठी त्याची मदत नक्कीच होणार आहे. आपण चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जो पाऊस झालेला आहे तो गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप चांगल्या पद्धतीचा असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होतं आहे. आपल्याला आजच्या तारखेला 50%च्या दरम्यान या ठिकाणी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिशय बेटर परिस्थिती आहे. नागपूर विभागातील पाणीसाठा देखील अतिशय चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपल्याला बघायला मिळतोय सर्वच प्रकल्पांमध्ये. वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाणीसाठ्याची स्थिती अतिशय चांगली आहे. त्यानंतर आपण बघतो अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पाणीसाठ्याची परिस्थिती वान प्रकल्पामध्ये अतिशय चांगली आहे. एकूण अमरावती विभागाचा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 2%ने चांगला आहे. तर छत्रपती संभाजीनगरची स्थिती थोडी बरी आहे, परंतु बीड जिल्ह्याची स्थिती मात्र फारशी चांगली नाही आहे. हिंगोलीला येलदरी धरणाची परिस्थिती बऱ्यापैकी आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीची परिस्थिती हिंगोलीची चांगली आहे. नांदेड विभागात देखील एकूण परिस्थिती चांगली दिसते गेल्या वर्षीच्या तुलनेत. धाराशिवची स्थिती मात्र फारशी बेटर नाही आहे. आता गेल्या वर्षी खूप चांगला पाऊस होता, त्यामुळे आपल्याला धरणं भरलेली बघायला मिळाली, परंतु यावर्षी पाऊसमान आत्ता गेल्या 5 दिवसात सुरू झालेलं आहे. त्यामुळे एवढी बेटर परिस्थिती धाराशिवमध्ये नाही आहे. आपण लातूर मध्ये देखील बघतोय फारशी चांगली परिस्थिती नाही आहे. आपण अहिल्यानगरची परिस्थिती बघतो, फारशी समाधानकारक नाही आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जळगावची परिस्थिती खूप चांगली आहे. आपण नाशिक विभागामध्ये देखील बघतो गेल्या वर्षी 57% पाणीसाठा होता, यावर्षी 24%च आहे. त्यामुळं फारशी समाधानकारक परिस्थिती नाही आहे. आपण जर कोल्हापूरमधली परिस्थिती बघितली तर गेल्या वर्षीपेक्षा फार समाधानकारक नाही. गेल्या वर्षी खूप चांगली परिस्थिती होती, परंतु तुळशी असेल किंवा राधानगरी असेल 40%च्या पुढे सरकले आहेत. पुणे जिल्ह्यातील पाणीसाठा मात्र फार समाधानकारक नाही आहे. केवळ लोणावळा आणि टाटा प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा थोडा वाढलेला दिसतो. सांगलीचं वारणाची सुद्धा स्थिती फारशी बेटर नाही आहे. उजनीची स्थिती आपण 83%वर गेल्या वर्षी होती, आता सध्या 0%वर आहे. म्हणजे परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. सातारा जिल्ह्यातील जे पाणी प्रकल्प आहेत यामध्ये मात्र कोयनेची स्थिती फारशी बेटर नाही. केवळ कनेर हेच पाणी प्रकल्प एकमेव समाधानकारक आहे. बाकी पाणीसाठ्यांमध्ये धोम बलकवडी एक समाधानकारक आहे. बाकी पाणी प्रकल्पांमध्ये फार समाधानकारक पाऊस झालेला नाही. पालघरमधील पाणी प्रकल्पांची स्थिती बऱ्यापैकी आहे. रायगड जिल्ह्यातील परिस्थिती सुधारते, सिंधुदुर्गमध्ये सुधारते, परंतु फार समाधानकारक नाही आहे.
ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांच्या बाबतीत आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. कोकण विभागामध्ये गेल्या वर्षी 67% पाणीसाठा होता, यावर्षी केवळ 32% पाणीसाठा आहे. म्हणजे गेल्या वर्षी 55% होता, यावर्षी केवळ 28% पाणीसाठा आहे. त्यामुळे फार समाधानकारक परिस्थिती अजून नाही आहे. पाऊस जरी झाला असला, अतिवृष्टी झाली असली, तरी पाणी प्रकल्पांमधली परिस्थिती अजून फार समाधानकारक नाही. आपण देशातील जर स्थिती बघितली 1 जून ते 6 जुलै, तर केवळ 2 राज्य आहेत, तामिळनाडू आणि ओरिसा, ज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र सरासरीच्या जवळपास पाऊस हा राजस्थान, पश्चिमी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मराठवाड्याचा अपवाद वगळता पाऊस झालेला आहे. तेलंगणामध्ये झाला आहे, उत्तर कर्नाटकमध्ये झाला आहे. आंध्र प्रदेश आणि रायलसीमाची परिस्थिती थोडी बेटर आहे, पश्चिम बंगालची बेटर आहे. बाकी ठिकाणी अजून घट आहे, परंतु संपूर्ण पावसाळा जायचा आहे, त्यामुळे अजूनही सुधारणा होऊ शकते. त्यामुळे फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. पुन्हा एकदा दुष्काळातून देश सावरतोय असं वाटतंय. 80% पाऊसमान आतापर्यंत झालेलं आहे. जी घट 40% जूनच्या अखेरीला होती, ती अवघ्या 6 दिवसामध्ये, हा रिपोर्ट केवळ 5 दिवसाचा आहे, जुलैच्या 5 दिवसामध्ये 20% सुधारणा झाली आहे. उद्या काय होऊ शकतं याविषयीचा या ठिकाणी आपण अंदाज घेतला तर पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाळी प्रमाण असणार आहे. त्यानंतर कोकणामध्ये मुंबईसह पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, अगदी नंदुरबारपर्यंत जोरदार पावसाची परिस्थिती राहील. म्हणजे उद्या उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण, पूर्व विदर्भ या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हा जोर या विभागांमध्ये नाशिकसह पुणे, अहिल्यानगर, सातारा पश्चिममध्ये आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील किंवा मराठवाड्यातही काही भागात 8 तारखेला कायम असण्याची शक्यता आहे GFS मॉडेलनुसार. 9 तारखेपासून मात्र याचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होणं अपेक्षित आहे. कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरी होत राहतील. विदर्भ, मराठवाड्यातही स्थानिक वातावरण असणार आहे. अजून देखील अतिवृष्टीची स्थिती अगदी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात उद्या दिसते. आपण संपूर्ण कोकण, जवळपास अहिल्यानगरचा पश्चिमी भाग, नंदुरबारपर्यंत आपण बघतो की परिस्थिती महत्त्वाची आहे. विदर्भाच्याही काही भागात पावसाळी वातावरण आहे. एकूणच पावसाची परिस्थिती अजून उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीची कायम आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता दाखवलेली आहे. घाटमाथ्यावर पावसाची शक्यता कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. पश्चिम विदर्भात देखील पावसाची शक्यता कायम आहे. 8 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होईल. घाटमाथ्यावर, कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडा प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे. 9 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव संपेल. थोडं पूर्व विदर्भामध्ये आणि कोकणात हलक्या ते मध्यम सरी होत राहतील. अजून देखील घाटमाथ्यावर आणि संपूर्ण कोकणामध्ये पावसाळी परिस्थिती कायम आहे. उद्या 7 तारखेला देखील किंवा रात्री देखील हे पावसाचं प्रमाण अजून कोकण विभागात राहणार आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी नाशिकसह ठाणे, पालघर, मुंबई, पुणे आणि अहिल्यानगर पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असणार आहे. हा जोर उद्या देखील दिवसभरासाठी आहे. उद्या दिवसभरात नाशिक जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता कायम आहे. थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील उद्या उशिरा पावसाळी परिस्थिती असणार आहे. 8 तारखेपासून मात्र हे पावसाचं प्रमाण थोडं पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात किरकोळ स्वरूपात राहील. 8 तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे थोडा पावसाचा प्रभाव हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. सांगली आणि कोल्हापूरमध्ये बघायला मिळू शकतो स्थानिक वातावरणानुसार. पुढे मात्र 9 तारखेपासून महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण असणार आहे. वाऱ्याचा वेग कमी होईल. पावसाळी परिस्थिती देखील कमी होणार आहे. सविस्तर अंदाज उद्या सकाळी बघूयात. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.